तर तिकडे हवामान विभागाने आज देखील पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय। पालघर जिल्ह्यात 15 ते 20 दिवसांपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अधिक नुकसान होऊ नये यासाठी भात कापणीला सुद्धा आता वेग आलाय। पालघर जिल्ह्यातील भात शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। विशेषतः भात शेती पालघर जिल्ह्यामध्ये उन्हाळीत केली जाते। सूर्या नदीचा कालवा असेल किंवा वांद्री नदीच्या कालव्यावर पाटाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली जाते। मात्र अवकाळी पावसामुळे आज आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे जे भात पीक आहे ती कापणी विशेषतः मे महिन्यात कापणी केली जाते। मात्र अवकाळी पावसामुळे ही कापणी अद्याप बाकी आहे आणि पाहू शकता हे चिखलामध्ये शेतकरी बांधव आहेत ते भात कापून हे आपल्या घरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा काय सांगाल, कशा पद्धतीने नुकसान झालंय? पाटाचं पाणी लेट सोडला आणि पाऊस पण लवकर झाला, त्याच्यामुळे शेतीचं आमचं नुकसान फारच झालं। काय काय म्हणजे आता भात पावली वगैरे? आता पावलीला पण आता भाताला मोड आलं आणि पावली पण खराब झाली। आता जनावर खातील काय? किती खर्च वगैरे तरी खर्च गेला तो आता खर्च काहीच भेटणार नाही त्याच्यात। काय म्हणणं आहे शेतकऱ्यांचं? म्हणणं काय नाही, आता सरकारने काहीतरी नुकसान भरपाई द्यावी एवढी आमची मागणी आहे। नक्कीच यंदा म्हणजे अवकाळी पावसाने अगदीच हजेरी लावलेली आहे आणि पाटबंधारे विभागाकडून पाटाचं पाणी जे आहे ते पण देखील उशिरा सोडल्यामुळं शेतकऱ्यांचं हे आपण पाहू शकतोय नुकसान झालेलं आहे। त्यामुळं याकडे शेतकऱ्यांचे जे नुकसानीचे आहेत अद्याप कुठल्याही प्रकारचे पंचनामे देखील झालेले नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, पालघर।